आहेत आपल्या हातून होईल. आणि काय आपण लग्नाला जातो, तुम्ही जाता, मी जातो, वाजवी खर्च केले जाते, शेती विकून कर्ज घेऊन मुला मुलीसाठी आपण खर्च करतो, जातो आपण लग्नाला, लागते का वेळ. आणि देशात आता पुन्हा नवीन गोष्टी चालू झाल्या, प्री वेडिंग. आणि आपण जेव्हा पोहोचतो लग्न लागल्यानंतर त्यांचे कॅमेरे संपत नाही. ह्या ज्या ज्या गोष्टी आपल्याला पटत नाही, तो करते म्हणून तो करते, तो करते म्हणून तो करते. त्याने 200 आले म्हणून मी 400 आणतो, त्याने 400 आले म्हणून मी 200 आणतो. म्हणजे ह्या ज्या अनावश्यक गोष्टीमध्ये जो ऐकत नसताना खर्च करण्याची जी प्रवृत्ती आज वाढत आहे, ती कुठंतरी आपल्याला कमी करणे कर्मप्राप्त आहे. तुम्हालाही वाटते, मलाही वाटते, यालाही वाटते, यालाही वाटते, कोणाला बोलतो. त्यांनी आचारसंहिता मराठ्यांची वाईट करून पूर्ण केली, पण तुमचा आवाज या महाराष्ट्रामध्ये, या विदर्भामध्ये ओबीसी समाज 52% होता, या विदर्भामध्ये 60 ते 65% आहे, या महाराष्ट्रात 55 ते 60% आहे, देशामध्ये 52 ते 57% आहे. अशा या सर्व समाजाला दिशा देण्याचं कार्य एक आदर्श आचारसंहिता तयार करून आपण सर्व मिळून एक सुराने आदर्श आचारसंहिता जाहीर करूया, असं या ठिकाणी अधिवेशनात आपल्याला माझं सांगणं आहे. यामध्ये या अधिवेशनाचं, महिला अधिवेशनाचं वैशिष्ट्य आहे की मंचावर सर्व जिल्ह्यातल्या 11ही प्रतिनिधी उपस्थित राहतील आणि त्या महिलांच्या अधिवेशनामध्ये काही सामाजिकदृष्ट्या अनेक सामाजिक निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. जसं की स्वर्गवासी वैष्णवी हगवणे यासारख्या अनेक हुंडाबळी महिला झाल्यात, त्या सर्व महिलांना श्रद्धांजली देण्यासोबतच एकमुखाने सरकारला विनंती राहील की या आणि अशा सर्व केसेस सरकारने फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये घ्यावा आणि तो ठराव जर मंजूर झाला तर हा ठराव आम्ही सरकारकडे निश्चित पाठवू. राज्य केंद्र या दोन्ही सरकारने ओबीसी समाजासाठी जे जे केलं त्या सर्व निर्णयांचं वाचन होऊन केंद्रामधील केंद्र सरकार आणि विशेषतः आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं अभिनंदन या अधिवेशनात केल्या जाईल. राज्य सरकार आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी ओबीसीसाठी जे जे GR आणि निर्णय घेतले त्यासाठी राज्य सरकार आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस साहेबांचा आभार आणि अभिनंदन या ठिकाणी व्यक्त केले जाईल. सामाजिक कुरीती, कुप्रथा, परंपरा याला फाटा देण्यासाठी सर्व महिलांचा सर्वकष विचार होईल आणि त्या विचारांती एक सामाजिक आदर्श आचारसंहिता आम्ही ओबीसी समाजासाठी या महिला अधिवेशनाच्या माध्यमातून जाहीर करू. धन्यवाद. आचारसंहिता महिलांसाठी किती उपयुक्त या ठिकाणी महिला अधिवेशनामध्ये जवळजवळ सर्व समाजाच्या, सर्व जाती समूहाच्या महिला एकत्र येऊन आपापल्या समाजामध्ये ज्या रीती कुरीती परंपरा आहेत, अनिष्ट परंपरा आहेत, त्यावर विचार झाल्यानंतर त्यावर आम्ही बोलू शकू.